तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IBPSच्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण गणित हा जो विषय आहे, मॅथेमॅटिक्स, तर त्याच्यामध्ये टक्केवारी, पर्सेंटेज याच्यावरची जी काही उदाहरणं आहेत, तर ती आपण बघणार आहोत. IBPS पॅटर्ननुसारची जी उदाहरणं आहेत, त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त असते. तरी पण बेसिक पासून सुरुवात करण्यासाठी काही सोप्या उदाहरणांपासून आपण याची तयारी सुरू करूया, म्हणजे जेणेकरून टक्केवारी हा जो भाग आहे आपल्याला, तो प्रत्येक उदाहरणात आपल्याला कळत जाईल. तर पहिला प्रश्न आहे टक्केवारीसाठी. 125 चे 15% म्हणजे किती? ते विचारलं आपल्याला टक्के, किंवा कधी-कधी असं टक्क्याचं चिन्ह सुद्धा दिलं जाईल. 15%. तर इथे 125 लिहिलं. 125 चे 15%. चे हा शब्द आला किंवा चेचा, तर गुणिले हे वापरायचं आणि 15% म्हणजे 15/टक्के याचा अर्थ काय? छेद किती असणार आहे त्याचा? 100 असणार आहे. तर हे तुम्ही जितक्या लवकर कॅल्क्युलेशन कराल तितकं तुम्हाला ते पटकन जमून जाईल. तर बघा 25, 125 आणि 100 यांना 25 न भाग जाऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा आपण 25 न भाग घालवतो. तर 25 गुणिले 5 125, म्हणजे 25 5 125 आणि 25 चोक 100. त्यानंतर तुम्ही 5 आणि 15 यांचा गुणाकार करा. 75/4 असा एखादा ऑप्शन आहे का बघायचं. 75/4 नसेल तर मग तुम्हाला आणखीन भाग घालवावा लागेल. मग भाग घालवल्यावर काय होईल? इथे 75 आहे, त्याला आपण 4 ने भाग घालवला. 4 एक्के 4 उरले 3 35 आणि परत 4 8 सॉरी 4 8 32. किती उरले? 3 उरले. मग इथे संपलं की पॉइंट आहे आणि मग लागतील त्याच्या खाली शून्य. 4 7 28. 30 मधून 28 गेले, 2 उरले, आणखीन एक शून्य. 4 पंचे 20. म्हणजे किती आले ते? 18.75. हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे 125 चे 15% म्हणजे किती येणार आहे? 18.75. आता पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 4/5 चे 60% म्हणजे किती? ते शोधायचं. आता याच्यात ही आपल्याला संख्या दिलेली आहे 4/5. जसं मी मगाशी सांगितलं, चे हा शब्द आला की गुणिलेल्या 60% म्हणजे 60/100. आता कॅन्सलेशन करताना इथे शून्याला शून्य जाईल. त्याच्यानंतर आणखीन कुठे भाग जातो का बघा, नाहीतर मग हा गुणाकार करा सरळ. 4 गुणिले 6 येईल 24 आणि खाली कोण राहते? 5/50 लिहिण्याऐवजी असं लिहा 5 गुणिले 10. तर पहिल्यांदा काय करूया आपण? 24 ला 5 ने भाग घालूया आणि 10 ने भाग घालवणं म्हणजे एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा. म्हणजे जसं की आता इथे 24 आहे. 24 ला आपण 5 ने भाग घालवला. 5 चोक 20 येईल. 4 उरतील. संख्या संपल्या की इथे पॉइंट द्या आणि मग लागतील तशा शून्य घ्या. 5 40. म्हणजे थोडक्यात हा भाग घालवल्यावर किती आले? 4.8. पण अजून कितीने भाग घालवायचा आपल्याला? तर 10 ने भाग घालवायचा. ओके. आता इथं पर्याय दिले त्यानुसार आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. समजा पर्याय मध्ये जर असं असेल, अपूर्णांकातच उत्तर असेल, तर मग तुम्हाला काय करावं लागेल? इथे पहिलं उत्तर सांगतो मी, 4.8. याला जर 10 ने भाग घालवला तर वेगळा भागाकार करत बसायची गरज नाही. पॉइंट इथे होता आता. 10 ने भागला की तो आणखीन एक संख्या पुढे येईल, म्हणजे इथे येईल. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे? 0.48. किंवा आपल्याला अपूर्णांकातच उत्तर दिलं असतं. 4.8 48 लिहा आणि इथे पॉइंट नंतर एक संख्या, म्हणजे कुठे एक संख्या पॉइंट नंतर अंशात, बरोबर त्याच्या उलट छेदात किती करा? आणखीन एक शून्य वाढवा. 48/100. आता 48 आणि 100 यांना जर समजा आपण 4 ने भाग घालवला. 4 एक्के 4, 4 दुनी 8. 100 ला 4 ने भाग घालवला तर 25. म्हणजे ते येईल 12/25. अपूर्णांकात उत्तर दिलं असेल तर, किंवा 0.48. जसा पर्याय दिलेला आहे त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन पुढे करत जायचं. आता पुढे 0.25 चे 12% म्हणजे किती? ते शोधून काढायचं. तर 0.25 इथं आपल्याला दिलेलं आहे. इथून सुरुवात करूया. 0.25 चे म्हणजे मी काय सांगितलं? गुणाकार. आणि 12% म्हणजे 12/100. ओके. तर इथे इथे काय करता येईल आपल्याला? समजा आपण असं केलं, 5 ने भाग घालवला. तर 25 एक्के 25 म्हणजे 0.1. 25 एक्के 25 राहिले 0.1 आणि 25 चोक 100. ओके. 25 एक्के 25, 25 चोक 100. परत म्हणजे 0.1 आले. तर 12ला जर समजा आपण 4 ने भाग घालवला. 4 एक्के 4, 4 त्रिकम 12. म्हणजे किती येणार? 0.3. किंवा 0.3 जर असेल, तर तुम्ही ते 3 एका संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 10. तर 3/10 असं सुद्धा उत्तर त्याचं असू शकतं. 3/10 म्हणजेच 0.3 हे लक्षात ठेवा. ओके. जसं 3/100 असेल, कन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवा 0.03. ओके. तसं तर हे लक्षात ठेवा. एक तर 3/10 उत्तर असेल त्याचं, किंवा 0.3 हे त्याचं उत्तर असेल. शक्यतो हाच पर्याय असेल 0.3.
आता पुढचा प्रश्न. हिनाला एका परीक्षेत 35% गुण मिळाले, तरी पण ती 30 गुणांना काय झाली? नापास झाली. जर पास होण्यासाठी एकूण गुण 200 म्हणजे पास होण्यासाठी 240 गुण लागत असतील, तर ती पूर्ण परीक्षा किती गुणांची असणार आहे? तर समजा हिनाला जे परीक्षेत 35% गुण मिळाले, म्हणजे अंकात किती मिळाले ते दिले नाही, टक्केवारीमध्ये गुण दिले तिला, म्हणजे परीक्षेच्या एकूण 35%. मग समजा गुण एकूण गुण, परीक्षेचे एकूण गुण काय म्हणूया? एक्स, म्हणजे जी पूर्ण परीक्षा आहे ती किती गुणांची असणार आहे? एक्सच्या, म्हणजे एक्स गुणांची असणार आहे. तर एक्सच्या 35% गुण तिला मिळाले हिनाला. तरी सुद्धा ती 30 गुणांना नापास झाली. म्हणजे पास होण्यासाठी तिला अजून किती गुण पाहिजे होते? 30. म्हणजे बघा, एकूण गुणांची परीक्षा आहे एक्स, त्याच्या 35% तिला पडले, पण अजूनही 30 तिला काय पडतात? कमी पडतात पास होण्यासाठी. म्हणजे समजा आपण तिला 30 मार्क दिले, तर ती पास होणार आहे. आणि पास होण्याचे मार्क किती आहेत? 240. म्हणजे हे एकूण किती असणार आहे? 240. ओके. एकूण परीक्षा एक्स गुणांची, त्याच्या 35% तिला पडलेत. अजूनही 30 कमी पडतात. तर ते आपण 30 समजा तिला दिले, तर ती पास होणार आहे आणि पास होऊन तिला किती मार्क मिळणार आहेत? 240. आता हे सोडूया. एक्स गुणिले 35% म्हणजे 35/100. अधिक 30 इकडे येऊन काय होणार? वजा होणार. म्हणजे 240. ओके. वजा किती येणार आहे? 30 येणार. तर 240 वजा 30 म्हणजे 210 येईल. एक्स बरोबर. आता काय करायचं? तर हे जे 35/100 आहेत, ते इकडे आणायचे. त्या 210 कडे आणायचे. तर ते उलट होणार. म्हणजे वरती येणार 100 आणि खाली येणार 35. ओके. तर अशा पद्धतीने ते सोडवायचं. आता इथे बघा 7 त्रिक 7 एक्के 7. आता हे तुम्ही कसं कॅन्सल करता त्याच्यावर आहे. 7 त्रिक 21, वरती एक 0 आणि 7 35. 7 ने भाग द्यावा. ओके. 7 त्रिक 21, वरची एक 0 म्हणजे 30 आले. त्यानंतर 7 गुणिले 5 35 म्हणजे हे 5 आले. तर परत इथे 5 एक्के 5, 5 सख्खा 30. म्हणजे काय राहिलं? 6 गुणिले 100 म्हणजे किती असणार आहे? एकूण 600. ओके. ती परीक्षा एकूण किती गुणांची असणार आहे? 600 गुणांची असणार आहे. आता पुढचा प्रश्न. एका आयताची लांबी 20% आयताची लांबी काय केलं? 20% वाढवली. तर त्याचं क्षेत्रफळ समान राहण्यासाठी, म्हणजे आहे तेच राहण्यासाठी रुंदी किती वाढवावी अथवा काय करावी लागेल? कमी करावी लागेल. तर समजा त्याची पहिली जी आहे आधीची लांबी समजा 100 आहे. आयताची लांबी बरोबर किती आहे? 100 आहे. तर क्षेत्रफळ किती येणार आयताचं? क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर जी दुसरी रुंदी आहे, जी आपल्याला माहित नाहीये काय आहे ती, त्याला काहीतरी एक्स किंवा वाय कुठलाही सपोज करा. तर मी वाय सपोज करतो. आयताची लांबी 100 आहे, रुंदी वाय आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे किती येणार? 100 गुणिले वाय. म्हणजेच काय असं लिहू शकता तुम्ही? 100 वाय हे येणार क्षेत्रफळ. आता अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार बघा प्रश्नात काय म्हटलेलं आहे. लांबी आपण काय करतोय? 20% वाढवतो. 20% म्हणजे 100 मध्ये 20 वाढवायचे. आता आपण मानतानाच 100 मांडले. तर 100 मध्ये 20% म्हणजे 20 वाढवल्यावर किती होणार? आयताची लांबी होणार 120. क्षेत्रफळ तेच राहणार आहे. क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ तर तेच राहणार आहे. पण लांबी किती झाली आता? 120 गुणिले आता रुंदी किती वाढ होणार किंवा रुंदी किती कमी होणार? तर ते आपल्याला शोधायचं आहे किती आहे. तर ते आहे तसं लिहूया रुंदी. कारण रुंदी एकतर वाढवावी लागेल किंवा कमी करावी लागेल. क्षेत्रफळ तेच राहणार आहे. क्षेत्रफळ किती आहे आपलं? क्षेत्रफळ आहे 100 वाय 120 गुणिले रुंदी. शॉर्टमध्ये लिहितो. कारण क्षेत्रफळ आहे तेच राहिलं पाहिजे 100 वाय. लांबी वाढून 20% झाली म्हणजे 100 ची 120 झाली. मग रुंदी किती असेल ते आधी शोधूया. ती पण वाय मध्येच येणार. तर रुंदी बरोबर इथे जर शोधायचं असेल तर हा 120 गुणिले इकडे येऊन भागिले होणार. म्हणजे 100 वाय भागिले 120. आता 20च्या पाड्यात जर आपण म्हटलं 20 सख्ख 120 आणि 20 100 म्हणजे किती येणार ते? 5y/6. आता याच्या अंशापेक्षा छेद मोठा आहे. 5/y 5/6 आहे. त्यामुळे हे येताना 0.y असं काहीतरी येईल. म्हणजे y पेक्षा कमी येणार आहे रुंदी. म्हणजे रुंदी काय होणार आता आपल्याला? आधीपेक्षा कमी होणार. तर रुंदी कमी होणारी जी रुंदी आहे, कितीने कमी केली हे जर शोधायचं असेल, कमी केलेली रुंदी, कमी केलेली रुंदी. सुरुवातीची रुंदी आपण किती आहे म्हटलं होतं त्याची? तर ती आहे y आहे. ओके. आता किती करावी लागते? 5y/6. याच्यामध्ये 5y/6 हे y पेक्षा लहान असणार आहे कारण याचा छेद मोठा आहे अंशापेक्षा.
त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. असं जर सोडवायचं असेल तर इथे 6 ने या वायला गुणायचं म्हणजे 6y वजा 5y छेद 6. 6y वजा 5y म्हणजे 1y म्हणजेच काय येणार y छेद 6 इतकी कमी करावी लागेल आपल्याला. तर बघा आता याची टक्केवारी काढायची. मूळची किती होती y. किती कमी करावी लागली y छेद 6 आणि टक्के करताना काय करायचं गुणिले 100. आता इथे कसं येणार बघा y छेद 6 या y चा छेद काही नाही म्हणजे 1 घ्या. हे भागिले आहे तिथं. तर भागिलेच्या ऐवजी काय होणार गुणिले. y छेद 1 चं काय होणार 1 छेद y गुणिले 100. ओके. तर मग y ला y कॅन्सल होईल आणि टक्केवारी काढताना काय करावं लागेल 6 ने 100 ला भागावं लागेल. तर हे 16.666 असं येतं उत्तर भागाल्यानंतर. तुम्ही शॉर्टकटमध्ये काय करू शकता 67 असा पर्याय 66 असेल तर 66 त्याचं जर आपण सोप्या रूपात त्याला लिहिलं दशांश चिन्ह 2च स्थळापर्यंत लिहिलं तर मग आपल्याला त्याचं उत्तर 16.67 मिळेल. ओके. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. एका ग्रंथालयात एकूण 5 प्रकारची पुस्तके आहेत. त्यापैकी 16% ही हिंदीमध्ये, 30% इंग्रजीमध्ये आहेत, 18% उर्दूमध्ये, 24% फारसीमध्ये आणि उर्वरित 150 पुस्तके मैथिलीमध्ये आहेत. ग्रंथालयात एकूण पुस्तकं किती आहेत? असं आपल्याला विचारलं. तर याच्यात आपण काय करणार सगळ्यात पहिल्यांदा एकूण पुस्तके. एकूण पुस्तके किती आहेत? X आहेत असं आपण मानूया. आता हे केल्यानंतर टक्केवारी दिलेली आहे. तर 16% हे हिंदीमध्ये 16%. त्याच्यानंतर 30% इंग्रजीमध्ये, 18% उर्दूमध्ये, त्याच्यानंतर 24% काय आहेत फारसीमध्ये. तर या सगळ्यांची आधी आपण बेरीज करूया. तर बेरीज केल्यानंतर किती होणार 4 8 आणि 4 12 12 आणि 6 तिथे येणार 18 चे 1 येणार 1 आणि 2 3 3 आणि 1 4 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे हे एकूण 88% झाले. म्हणजे उर्वरित पुस्तकं ही कशी आहेत मैथिलीमध्ये. त्यामुळे मैथिलीमधली पुस्तके किती टक्के असणार आहेत? मैथिलीमधील पुस्तके एकूण 100% पुस्तके त्यातली 88% ह्या वेगवेगळ्या भाषेचे. तर मैथिलीमध्ये 100 वजा 88 100 वजा 88 म्हणजे किती येणार 12% पुस्तकं ही मैथिलीची आहेत. तर थोडक्यात एकूण पुस्तकांना आपण किती मानलं एक्सच्या 12% ही मैथिलीची पुस्तके आहेत. मैथिलीमध्ये एकूण किती आहेत 150 आहेत. म्हणजे एकूण पुस्तकाच्या 12% राहिलेली 12% एकूण 88% आधी बेरीज राहिलेली मैथिली 12%. तर एकूणच्या 12% म्हणजे एक्सच्या 12%. तर एक्स गुणिले 12% म्हणजे काय येणार 12/100 गुणिले 150. जसं की आपण आधीच्या एका उदाहरणामध्ये बघितलं होतं एक्स बरोबर 150 गुणिले 100 हे इकडे आणायचं आपण 150 कडे. तर ते उलट होणार 100/12 होणार. 100/12 केल्यानंतर इथे समजा याला आपण कितीने भागलं इथे 4 ने बघूया. 25 आले इथे किती येणार 3 येणार. उर्वरित पुस्तकं ही 150. ठीक. तर इथे केल्यानंतर किती येणार 4 ने भागल्यानंतर 25 इथे 3 3 एक 3 3 15 वरची एक 0 म्हणजे 50. आता काय राहिलं 50 गुणिले 25. तर एक्स बरोबर 25 गुणिले 5 125 आणि वरची 0 म्हणजे एकूण पुस्तकं किती असणार आहेत 1250 ही एकूण पुस्तकं असणार आहे. ओके. आता पुढील प्रश्न एका शहराची लोकसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत 12.5% वाढून 9,000 होते. म्हणजे आहे त्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली 12.5 आणि ती एकूण 9,000 झाली. जर मागील वर्षी पुरुष व महिलांचं प्रमाण 11:5 असेल तर मग मागील वर्षी पुरुषांची संख्या किती हे शोधायचं. आता हे शोधत असताना इथे आपण काय करणार आहोत तर याच्यामध्ये जी मागील वर्षीची संख्या आहे मागील वर्षीची लोकसंख्या मागील वर्षीची लोकसंख्या मागील वर्षीची लोकसंख्या समजा एक्स आहे तर काय होणार जी लोकसंख्या एक्स आहे ती तर राहणारच आणि पुढील वर्षी काय होणार आहे त्याच्या 12.5% वाढणार आहे म्हणजे 12.5% म्हणजे छेद 100 आणि कुणाच्या 12.5% तर आधीच्या लोकसंख्येच्या म्हणजे एक्सच्या त्यामुळे हे लिहिताना असं लिहायचं 12.5 एक्स छेद 100. आधीची एक्स तर राहणारच आहे आणि एवढी वाढलेली लोकसंख्या ही एकूण लोकसंख्या असणार आहे. किती आहे ती लोकसंख्या तर ती लोकसंख्या आहे 9,000. ओके. आता इथे 100 गुणिले एक्स केले 100 एक्स येणार 100 आणि वरचे 12.5 म्हणजे 112.5 छेद एक्स सॉरी 112.5 एक्स आणि छेदात 100 बरोबर 9,000.
ओके, आता जर का आपल्याला एक्स पाहिजे असेल तर 9000 गुणिले हे इकडे येणार, म्हणजे इथे काय होणार, वरती येणार 100 आणि खाली याच्यात जर बघितलं आपण खाली तर ते येणार 112.5. 112 पॉईंट किती येणार, 5 येणार. आता हे केल्यानंतर इथे जर आपण बघितलं असं लिहूया, एक्स बरोबर खाली दशांश चिन्ह आहे ते आपल्याला काढायला पाहिजे, म्हणजे 9000 गुणिले 100 आहे ते 100 पाहिजे. जस्ट मिनिट इथे 100 पाहिजे, कारण का हे इकडे आलं ना याच्यातून हे, त्यामुळे वरती 100 आले आणि खाली हे. त्यामुळे इथे सुद्धा आपण काय करूया, हे जस्ट इथे पण 100 झाले आणि खाली छेदात किती आहेत, 112.5 च्या ऐवजी 1125, म्हणजे इथलं आपण एक संख्येनंतरचं दशांश चिन्ह काय केलं, काढून टाकलं. तर ते काढून टाकल्यानंतर ज्यावेळी छेदातलं दशांश चिन्ह आपण काढून टाकलं, जे की एक संख्येनंतर होतं, तर त्याच्या उलट करायचं, वरती अंशात 1 शून्य वाढवायचे. समजा इथे खाली 2 संख्येनंतर दशांश चिन्ह असेल तर वरती 1 शून्य वाढवायचे. आता साधारण उत्तर येण्यासाठी याला भाग जाऊ शकतो, तुम्ही क्रॉस चेक करा. शक्यतो 1125 आहे, समजा मी याला 8 ने गुणलं, ट्रायल अँड एरर करून बघायचं, कारण जर उत्तर पर्यायापैकी असेल तर नक्कीच कोणाला तरी भाग जाणार त्याच्यात. तर बघा किती येईल, 8×45, 0 8चे 4, 8 दुनी 16 आणि 4 20, 20 0 8चे 2, 8 1 8, 8 2 10, 8चे 1 8 1 8 आणि 9, 9000, म्हणजे 1125 1 1125 आणि इथे 8, 8 गुणिले 1000 म्हणजे किती येणार, आधीची लोकसंख्या झाली 8000, ही आपल्याला मिळाली. आता पुरुषांचं आणि महिलांचं प्रमाण किती आहे, 11:5 आहे, तर 11 आणि 5 किती येणार, 16. 11:5 दिला असेल तर 11 आणि 5 ची बेरीज करायची, किती येणार ते 16. मग 8000 ला 16 ने भागायचं. ओके, तर ते 16 ने भागल्यानंतर किती येईल, 16×85 म्हणजे 500. तर प्रमाण जे आहेत 500च्या पटीत ते असतील. तर बघा 11:5 हे प्रमाण आहे पुरुष आणि महिलांचं प्रमाण. मग पहिलं कोण असणार आहे, पुरुष. पुरुष म्हणजे त्यांचा गुणोत्तर किती असणार आहे, 11. म्हणजे थोडक्यात हे जे 500 आलेत, 500 हे म्हणजे त्या पटीत असणार. 500 गुणिले पुरुषांचं प्रमाण किती आहे, 11. 500 गुणिले 11 करा किंवा 11 गुणिले 500, 11 5 55 म्हणजे 5500 आले. समजा महिलांचं विचारलं असेल, त्यांचं प्रमाण किती आहे, 5, आणि पट किती आली आहे त्याची, पट ही अशी शोधून काढायची. 11 अधिक 5 बरोबर 16, आलेला आहे ना, एकूण ह्याला भागायचं 25, म्हणजे 2500 ही कोणाची लोकसंख्या असणार आहे, महिलांची असणार. आता विचारले आपल्याला पुरुषांची, म्हणजे ती येणार 5000, 5500 हे त्याचं अचूक उत्तर असणार. तर पहिल्या भागामध्ये आपण ही काही थोडक्यात उदाहरणं बघितली. टक्केवारीचा आणखीन एक भाग आपण आता याच्या पुढची जी उदाहरणं आहेत आणखीन चॅलेंजिंग होत जातील, तर ती पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया.